मी ऐकू ना मला का नाही हुशार एवढ्या लोकांमध्ये या दोघी जणींना कोंबड्या म्हटलं अरे माझ्यांना कोंबड्या म्हटलं उद्या का तुम्हाला कोंबडा नाही म्हणायचं यांना जे असतं आहे ना काय म्हणतो असं माहितीये का आम्ही कलगीवाले त्याच्यामुळे दोघी तलगी मी कुठं चोचा मारीत फिरायच्या काय केलं असतं रस्त्याच्या कडेला जाऊन खाल्लं असतं ए बाबा ए, नको मारू. काय झालं असतं खाण्याची पहिलं कुठं जाते माणसं कोणाची? तुम्ही ज्या पुरी नाचल्या ना आता जो तुम्ही डान्स केला हा तो डान्स का काय तो केला ते खडखड होईपर्यंत नाही याच्यापेक्षा एक वरचं वर्जन होत जाऊ द्या. 1 2 तुमचं खानदान गेलं का तुमचं घराने गेलंय नेमकं? घर पहिल्यापासून येडय लहानपणापासून? हा अजून खानदानाचं येडय हा. या शब्दाला येडे आमच्यासोबत पण आम्ही कधीच या येड्यापणाचा गर्व नाही केला. तुम्ही येण्याला काय केली कोणी काय म्हणलं तर गर्वच नाही तुम्हाला जाऊ इकडं खानदान सगळीकडे सखी बहीण बापाची आई बाबा तसं नाही मग तो शब्द वगळून बोलला बोलायचं का ना सगळं त्यांनी बोलायचं. ना सख्या मामाची पोरगी बायको केली त्याची सख्खी मामबाईन म्हणायचं होतं त्याला सख्खी मामबाईन म्हणायचं तर सख्खी बहीण म्हटलं हा हा नाही, गप्पच थांबवतो. काय म्हणतो पाणी बघून घ्या प्यायला लागलं. आणि पिऊ लागलं. बापाची म्हणजे मामाची त्याने सख्या मामाच्या मुली संग लग्न केलं म्हणून मामा सख्खी मामबाईन म्हणायचं होतं त्याला हा त्याच्याकडे हे पाहून तो सख्खी बाई म्हणतात मला माहितीये का लग्नाच्या आधी हा लग्नाच्या आधी हा हा तिला काय म्हणायचा आजीला मामाच्या पोरीला काय म्हणायचं हा. तुम्ही काय म्हणायचं याला? याला भाऊ म्हणायची हा का? याला भावाला द्यायची कधी रक्षाबंधनला राखी बांधायची रक्षाबंधनला? हा, राखी दिवाळीला? भाऊ बिजेला नारळ करून आणायची कोणाला हा? कोणाला कोणाला जवळ घेऊन यायची. बहीण का? हरी